नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, माघ चतुर्थीच्या दिवशी महाशिवरात्र असते. तर यंदा 8 मार्च 2024 या दिवशी आहे आपली महाशिवरात्री. तर तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण चतुर्दशी ही महाशिवरात्र असते. पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानतात. तर या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास करत असतो बघा. तर तसंच या दिवशी शंकरांना अभिषेक, लघुरुद्र तसंच महारुद्र करतात आणि बेलाची पानं भक्तिभावाने भक्त वाहत असतात. तर महाशिवरात्रीचं महात्म्य असं अनन्यसाधारण असं आहे मैत्रिणींनो. तर महाशिवरात्री या दिवशी शिवमहापुराण किंवा अन्य प्राचीन ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे की समुद्र मंथनातून निघालेलं जे विष होतं, हे विष या दिवशी महादेवांनी प्राशन केलं होतं आणि त्यामुळे आपल्या भूलोकाचं संरक्षण केलं होतं. मात्र त्याचं ऋण फेडण्यासाठी या दिवशी आपण काय करायचं आहे, त्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे, हवन करायचं आहे. तसंच इतर अन्य पद्धतीने सुद्धा भगवान शिवशंकरांचं आपण पूजन करायचं आहे बघा. तर काही ग्रंथामध्ये असाही उल्लेख आहे की महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा या दिवशी पार पाडला होता. त्यामुळं त्याचा आनंदोत्सव म्हणून महादेव आणि पार्वती यांचं सहपूजन केलं जातं. तर अजून एक उल्लेख असा सांगितला जातो की याच दिवशी महादेवानं तांडव नृत्य सुद्धा केलं होतं आणि भगवंतांना शांत करण्यासाठी महादेवाची प्रार्थना याच दिवशी केली जाते. तर उद्देश कोणताही असो, हेतू एकच की कोणत्या ना कोणत्या हेतूने आपण महादेवांची पूजा करावी. मग विविध पद्धतीने आपण महादेवांची पूजा करत असतो. तर यामध्ये आपण काय करू शकतो बघा, बिल्ब अर्चन, त्याच्यानंतर मंदार पुष्प अर्चन करू शकतो, शिवचालिसाचं पठण करू शकतो किंवा शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणू शकतो, महामृत्युंजय जप करू शकतो. तसंच आपण रुद्राभिषेक सुद्धा करू शकतो. अशा विविध पद्धतीने आपण भगवान शिवशंकराचं पूजन करायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जे शक्य आहे ते याच्यामधली तुम्ही सेवा शिवशंकरांची करू शकता. आपल्याला जितकं उपलब्ध होतील तितकी बिल्बपत्र घ्यायची, बेलपान घ्यायचं आणि या दिवशी आपण ओम नमः शिवाय म्हणून एक बेलाची त्रिवेणी अर्पण करायची आणि बेलाचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं. सर्वप्रथम त्याला हळदी कुंकू लावायचं आणि एक त्रिवेणी पान जे आहे बेलाचं ते आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आणि मनातल्या मनात आपल्या देवाला प्रार्थना करायची आणि आपली कोणती मनामध्ये इच्छा असेल ती आपण त्या ठिकाणी सांगायची आहे. त्याच्यानंतर आता मंदार पुष्प अर्पण म्हणजे काय असतं बघा. तर मंदार पुष्प म्हणजे पांढऱ्या रुईचं फूल असतं आणि ते आपण मनातील इच्छा व्यक्त करून ओम चंद्रशेखराय नमहा असं म्हणायचं आणि हे रुईचं फूल या दिवशी तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तसंच तुमचं दुर्भाग्यसुद्धा दूर व्हायला मदत होईल. आता महादेवांसमोर बसून तुम्ही या दिवशी शिवचालिसाचं 11 वेळा पठण करायचं आहे. शिवचालिसा स्तोत्र वाचायचं आहे 11 वेळा. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचं प्रत्येक नावाचे श्लोक असलेले स्रोत हे 5 वेळा पठण करायचे आहेत. आता ओम नमः शिवाय हा मंत्रसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय जप, ज्यांच्या घरात सतत आजारपण असतं त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप जास्तीत जास्त संख्येने पठण करायचा. ज्यांना मंत्र जमणार नाही त्यांनी काय करायचं, मंत्राचा जप करायचा. आता हा कोणता आहे तर ओम मृत्युंजय महादेव त्राहि माम शरणागत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्म बंधने. या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त आजारी व्यक्तीसाठी तुमच्या घरामध्ये जप करू शकता मैत्रिणींनो. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की रुद्राभिषेक, आपल्या भगवान शंकरांना रुद्राभिषेक केलेला अतिशय प्रिय असा असतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार योग्य वेळी आपण जर रुद्राभिषेक केला ना तर यथायोग्य आपल्याला फलप्राप्ती होते. कारण महादेवांना रुद्र रूप खूप प्रिय आहे.
तर आपण पाहूयात की रुद्राभिषेक का इतका प्रभावी आहे आणि का महत्त्वपूर्ण आहे ते. तर रुद्राभिषेकाचा महिमा लक्षात घ्या मैत्रिणींनो, की भोलेनाथ हे साध्या सरळ उपासनेने देखील प्रसन्न होतात, पण रुद्राभिषेक त्यांना खूप प्रिय आहे. असं म्हणतात की रुद्राभिषेक केल्याने महादेवांची कृपा होते आणि आपण सुद्धा योग्य वेळेत रुद्राभिषेक करा आणि शिव यांच्या कृपादृष्टीचं भाग्य तुम्ही प्राप्त करून घ्या. तर रुद्र अवतार हे महादेवांचं एक प्रचंड रूप आहे मैत्रिणींनो, आणि महादेवाची कृपादृष्टीमुळे सगळे ग्रह बाधा आणि सगळ्या समस्या यांचा नाश होतो. म्हणून आपण रुद्राभिषेक करायचा असतो. तसंच शिवलिंगावर मंत्रासोबत विशेष वस्तू जर आपण अर्पण केल्या ना, तर त्याला आपण रुद्राभिषेक असं म्हणतो बघा. रुद्राभिषेक हा कोणतेही कष्ट किंवा ग्रहपीडा असेल तुम्हाला, तर ते दूर करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. वेगवेगळ्या शिवलिंग आणि ठिकाणं रुद्राभिषेक करण्याचं फळ हे वेगळंच असतं. तर आपण पाहूयात की कोणत्या शिवलिंगावर रुद्राभिषेक जास्त फलदायी असतो. मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिषेक केला तर अतिउत्तम असतं मैत्रिणींनो, कारण या व्यतिरिक्त आपण जर घरी स्थापन केलं शिवलिंग असेल त्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो, पण रुद्राभिषेक घरात करण्यापेक्षा मंदिरामध्ये किंवा नदी किनारी सगळ्यात जास्त फलदायी ठरतो केलेला. म्हणून आपण रुद्राभिषेक हा जास्तीत जास्त करून नदी किनारी किंवा पर्वतावर किंवा मंदिरामध्ये जाऊन हा रुद्राभिषेक करायचा आहे. आता आपण पाहूयात की कोणता अभिषेक केल्यामुळे तुम्हाला काय लाभ होणार आहेत ते. मैत्रिणींनो, सर्वप्रथम जलाभिषेक. आता घरातील ग्रहक्लेश, जर तुमच्या घरामध्ये खूप ग्रहक्लेश होत असतील तर ते जाण्यासाठी महादेवांना जलाभिषेक करावा तुम्ही. यामुळे काय होतं तर आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आपल्या घरामध्ये अतिशय शांततामय वातावरण निर्माण होतं. यासाठी आपण काय करायचं, महादेवांना महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर दुग्धाभिषेक. आता तुमचं मन स्थिर नाही आहे, चंचल आहे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये स्थिरता नाही आहे, तसंच तुम्हाला सतत मनामध्ये वाईट विचार येत आहेत असं वाटतंय, तर यावेळी तुम्ही महादेवांना दुधाने अभिषेक करायचा आहे, म्हणजेच दुग्धाभिषेक तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तो म्हणजे तिसरा म्हणजे फलाभिषेक. आता तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारावी असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा सतत तुम्हाला कर्ज होतंय, तर कर्जमुक्ती हवी असेल तर कर्जमुक्तीसाठी तुम्ही फळांच्या रसाने रुद्राभिषेक करावा. भगवान शंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला फळांच्या रसाने अशा प्रकारे रुद्राभिषेक करायचा आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारायला नक्कीच मदत होईल. जर तुमच्या घरामध्ये काही कुटुंबावरती तुमच्या तंत्रबाधा झाली असेल असं तुम्हाला वाटतंय किंवा तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मक शक्ती, दुष्ट शक्तींचा त्रास तुम्हाला होत आहे, तर हा त्रास कमी करण्यासाठी किंवा पितृमुक्तीसाठी तुम्हाला पितृकृपा प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही काळे तीळ मिश्रित दूध याचा अभिषेक करायचा आहे. काय करायचं, दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि त्याचा तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. यामुळे तुमच्या घरामधील सर्व नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. ज्या घरामध्ये सतत आजारपण असतं, शारीरिक त्रास असतील, तर भगवान शिवशंकरांवरती तुम्ही दर्भाच्या पाण्याने अभिषेक करायचा. मग तुमच्या घरामधील आजारपण नक्कीच कमी होण्यास मदत होते. अनेक असे द्रव्य आहेत की ज्याने अभिषेक केल्याने आपल्याला विविध प्रकारची फलप्राप्ती होत असते. तर या महाशिवरात्री दिवशी तुम्ही नक्की तुम्हाला जो त्रास आहे त्या हिशोबाने तुम्ही अभिषेक नक्की करा महादेवांच्या पिंडीवरती आणि त्याचा लाभ घ्या. धन्यवाद. ही होती छोटीशी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब